नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मित्रांनो. तर चला निघालो आज कामावर. सकाळी लेट झाला कारण रात्री सगळी कामं करून आपल्याला घरी झालता झोपायला लेट, कारण काल सगळा सेटअप वगैरे गेला त्यामुळे. तर आलो सीएनजी भरायला आणि इथं लाईन तर आहे एवढी मोठी. आणि नेहमी आम्ही सकाळी सीएनजी भरतो, कारण त्यामागचं कारण फक्त ड्रायव्हर लोकांना माहीत असेल. कारण रात्रीच आपण सीएनजी भरून ठेवलं तर सकाळी एक कांडी कभी तरी दिसतीच आपल्याला. त्यामुळे जेवढे ड्रायव्हर ते नेहमी सकाळी कामाला जाताना सीएनजी भरतात आणि मी सुद्धा तेच फॉलो करतो. आणि सीएनजी भरता भरता लागली आपल्याला ठाण्याची ट्रिप. आपल्या नशिबाला चांगलंच होतं. लगेच कस्टमरला पिकअप केला आणि निघालो हायवेला. लगभग 3-3.5 तासानंतर कस्टमरला केलं ड्रॉप आणि त्यानंतर डायरेक्ट गेलो रॅपिडो ऑनलाईन आणि लागली मला दादरची ट्रिप. आणि आलो दादरला, कस्टमरला ड्रॉप केलं. भूक लागली होती आणि मग मस्त की माझ्यासमोर होता हा म्हैसूर डोसा. तर साऊथ इंडियन माझं भाई फेवरेट आहे, म्हणून भेटलं की लगेच खाऊन घेतो. कारण सकाळी तसा पण नाश्ता नव्हता केला, त्यामुळं प्री वर्कआउटसाठी मील पण काहीतरी खायचं होतं, म्हणून आपला डोसा घेतला लाईटली. कारण ते वडापाव समोसापेक्षा तर हे बेटर आहे. त्यानंतर मस्तपैकी फॅन लावून बसलो कारमध्ये आराम करून, कारण पोट मस्तपैकी फुल झालं. मग तेवढ्यात लागली लोणावळ्याची ट्रिप. कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं. त्यानंतर डायरेक्ट आलो पुण्यामध्ये, कारण जायचं होतं आज जिमला, कारण आजपासून जिम स्टार्ट. मध्ये झालता पूर्ण ब्रेक, पण या टायमिंगला ब्रेक नाही होणार, कारण आपण मागवणी डायरेक्ट भरली आहे 6 महिन्याची फी. तर मी आणि माझा भाऊ आलो डायरेक्ट जिममध्ये. तर आज खूप दिवसानंतर जिम करतो, ब्रेक झालेला मध्ये. त्यामुळे आज फक्त थोडाफार कार्डिओ आणि थोडंफार 2-2 सेट तेवढंच मारणार आहे, कारण नाहीतर नंतर उगाच बॉडी पेन होईल. आणि सेट वगैरे ते मंडेपासून स्टार्ट करणार आहे. तर जिम झाली कंप्लीट आणि आलो घरी. तर आपलं प्रोटीन पिलं आणि बसलो डायरेक्ट एडिटिंगला. तर चला मित्रांनो, आजचा तर इथं संपला. भेटूया उद्या. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि फॉलो करा.